नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल विद्याच रंगोलीमध्ये. आजच्या व्हिडिओमधून 5 ते 5 अशी देवीची सोपी रांगोळी आपण शिकणार आहोत. बघा, खूप काढायला आपल्याला वाटतं की रांगोळी आपल्याला ही जमली पाहिजे. ज्यांना जमत नाही ना ताईंनो, त्यांच्यासाठी ही रांगोळी एकदम सोपी आहे आणि तुम्हाला समाधान आहे की देवीची रांगोळी मी काढली म्हणून. तर बघा, आता 5 ते 5 ह्याप्रमाणे मी 5 ठिपके मारून घेतलेले आहे आणि आता त्याच्यामध्ये ब्ल्यू कलर, आजचा जो कलर आहे तिसऱ्या माळेचा, तो ब्ल्यू कलर आहे आणि निळा म्हणजे डार्क ब्ल्यू कलर मी इथे भरत आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आज तिसऱ्या माळेला चंद्रघंटा मातेची ला समर्पित हा दिवस आहे, तिसरी माळ, म्हणून आपल्याला चंद्रघंटा मातेची रांगोळी काढायची आहे आणि त्यांचं नावही लिहायचं आहे. आता फेंट ब्ल्यू कलर मी त्याच्यावरती टाकून घेत आहे. मी व्हाईट आणि ब्ल्यू कलर मिक्स करून टाकलेला आहे कारण तो डार्क ब्ल्यू होता म्हणून. आणि आता याच्यावरती देवी मातेचं नाव लिहून घेत आहे. तर चला आपण मग चंद्रघंटा लिहून घेऊ. आता नाव लिहून झालेलं आहे. आता जे एक लाईन सोडून त्या ठिपक्यांवरती आपल्याला असं गोल चेहऱ्याचं काढून घ्यायचं आहे. गोल अर्धा गोलाकार काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्येही आपण ब्ल्यू कलर भरलेला आहे. कारण की आपल्याला तिसऱ्या माळेचा ब्ल्यू कलर आहे म्हणून आपण इथे ब्ल्यू कलरचा वापर जास्त प्रमाणात करत आहोत. आणि मातेच्या मस्तकावरती आपण चंदनाचं जे लेपन लावलेलं असतं ते काढून घेणार आहे, हळदीचं लेपन. त्या हळदीचं लेपन आपण मळवट जो मातेला भरलेला असतो कुंकवाने आणि हळदीने, तो काढून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण येल्लो कलर भरलेला आहे वरती कंपाळाला. मळवट असतो मातेला, तो भरायचा आहे येल्लो कलरने. आता डोळे मी व्हाईट कलरने याच्यासाठी काढलेले आहे कारण ब्ल्यू कलरवरती आपल्याला ब्लॅक कलर दिसला नसता. आता ओठ काढून घेतलेले आहे आणि कुंकू मातेला लावून घेतलेला आहे. आता जो बाजूची रेष आहे त्या 2 रेषेवरती आपण जो खालचा भाग असतो देवीचा तो काढायचा आहे आणि असा साडीचा कलर, साडीचा जो आकार आहे तो द्यायचा आहे. आता इथे मी माळ काढून घेतलेली आहे देवीची. अशी ठिपक्यांचीच माळ काढायची आहे. बघा, कवड्यांची माळ देवीच्या गळ्यात असते, दुसरे अलंकार असतात, त्याप्रमाणे आपण हे अलंकार काढून घ्यायचे आहे. मी जास्त नाही काढलेले, फक्त 3च काढलेले आहेत. तुम्हाला हवं तेवढे तुम्ही काढू शकता. मध्ये एक पदक म्हणून मी त्याच्यात मध्ये पॅन्डंट म्हणून काढलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी इथे रेड कलर दिलेला आहे. मी अगोदर ब्ल्यू कलर दिला होता, आता त्याच्यावरती मी रेड कलर देऊन घेत आहे. म्हणजे जो ब्लाऊजचा कलर आहे मातेचा तो रेड कलर आहे आणि जो बाजूचा साडीचा कलर आहे तो ब्ल्यू कलर टाकून घेतलेला आहे मी. तर चला साडीला आपण ब्ल्यू कलर देऊन घेऊ. साडीला आपण ब्ल्यू कलर देऊन घेतलेला आहे आणि आता मातेचं जे वरचा टोप असतो तो आपल्याला काढायचा आहे. असं आपण 4 त्याच्यावरती थर काढलेले आहे. सर्वात अगोदर गोल काढलेला आहे आणि घुमट तयार केलेला आहे आपण. आणि एका याच्यामध्ये येल्लो कलर आणि दुसऱ्या याच्यामध्ये ऑरेंज कलर असा याप्रमाणे मी 4 याच्यामध्ये भरून घेतलेला आहे. आणि त्यालाही आपल्याला बाजूला गोल असे ठिपके काढायचे आहे. बघा, ठिपके काढणं काही अवघड नाही आणि एकदम सोपी मातेची रांगोळी आहे. आपल्याला जमणार नाही असं होणार नाही. बघा, 5 ते 5 कसंही येऊ द्या, पण आपल्याला समाधान तर हे राहील की मी देवीची रांगोळी काढली म्हणून. तर अशी आपल्याला सोपी 5 ते 5 पासून तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्स पण म्हणजे माते साडीवरती डिझाईन्स करू शकता. चेहऱ्यालाही आणखी तुम्ही सजवू शकता. मी ही कानातले वगैरे काढलेले आहे. आता ह्याच्यामध्ये मी असं डिझाईन करून घेतलेली आहे रिफिलनी आणि आजूबाजूला ठिपके काढलेले आहेत.
आता जो साडीचा काठ आहे त्याला मी येलो आणि ग्रीन कलरनी सजवलेला आहे काठांना. बघा किती सुंदर दिसते मातेची साडी आपल्याला. म्हणजे बसलेली माता आपण चंद्रघंटा माता आपण काढलेली आहे. आणि त्यांचे पाय आपल्याला ब्लॅक कलरने खाली काढून घ्यायचे आहे. आणि देवीच्या पायामध्ये येल्लो कलरनी पैंजणही काढून घेतलेले आहे. तर चला आपण काढूयात. आता पैंजण काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा इथे एक माळ काढायची आहे. आता इथे कानातले काढून घेते मातेचे मी. बघा सुंदर असे दिसते ना माता. आणि एक परत माळ काढून घेतलेली आहे. सोन्याची माळ आपल्याला दागिने असतात ना मातेला, त्याप्रमाणे एक माळ मी इथे काढून घेतलेली आहे. त्याला पेंडंट पण केलेलं आहे. आणि जे आपल्याला नाव लिहिलेलं आहे त्याच्या अवतीभोवती मी फेविकॉलच्या बॉटलने गोल असे डॉट दिलेले आहे. तुम्ही दुसरा कलरनेही त्याला सजवू शकता परत बॉर्डरला. बघा आपली सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे. रांगोळी आवडली तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.